तर नमस्कार YouTube फॅमिली, कसा आहात तुम्ही? बरं आहात काय? होप तुम्ही बरंच असाल. तर आजची रेसिपी आहे उपमा बनवणार आहे मी. ती कशा प्रकारे बनवते नक्की पहा. तर पहिल्यात आधी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचं आहे चांगलं. तर बघू शकता असे शेंगदाणे भाजून घेतले. तर काढून घेऊ आपण एका ताटलीमध्ये. तर शेंगदाणे काढून घेतले आणि 2 चमचे आपल्याला तेल ऍड करायचं आहे. तर आपल्याला गरा एकदम लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून उपमा आपला मस्त झाला पाहिजे. जिभेवर इरगळण असा उपमा झाला पाहिजे. तर असाच होतो मी बनवलेला. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि खाऊन बघा उपमा किती मस्त लागतो. ते तुम्ही म्हणता रोज रोज उपमा करून खावेसे वाटेल असा होतो. तर आपला गरा भाजून झालेला आहे. तर 2 चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं, जेणेकरून आपला कांदा भाजला पाहिजे. तर आता कांदा ऍड करणार आहे. तर बघू शकता असं बारीक करून घेतलं टोमॅटो, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर आणि थोडीशी जिरे घ्यायची. तर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा चांगला. तर आपला कांदा भाजून झालेला आहे, बघू शकता. तर थोडीशी जिरे टाकून घेतली. जिरे टाकायचे म्हणजे आपल्या उपम्याचा मस्त वास येतो जिरे टाकल्यावर, त्याच्यामुळे टाकावंच लागतो जिरे आपल्याला. तर थोडीशी हळद टाकून घ्यायची, अर्धा चमचा. हळद टाकल्याच्या नंतर टोमॅटो, हिरवी मिरची आणि कढीपत्ता पण टाकून घेतला. तर सर्व एकदमच टाकून घेतलं. तर म्हटलं थोडं थोडं कशाला टाकायचं. तर कोथिंबीर पण टाकून घेतली. तर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि शेंगदाणे पण ऍड करायचे याच्यामध्येच आणि मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं. तर बघू शकता अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं मी आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता भाजून घेतलेला गरा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून सगळं सामान लागतं त्याला मिक्स केल्यावर. आणि आपल्याला आता याच्यामध्ये 1 तांब्या पाणी टाकून घ्यायचं. आपल्याला सारखं याला ढवळत राहायचं, जेणेकरून आपल्या गऱ्याच्या गाठी होऊ नयेत त्यामुळे. तर मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि लाईक सबस्क्राईब करा विसरू नका. तर असेच नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. तरी मी काय बघितली नाही मोबाईलमध्ये, मी स्वतःच बनवत असते. ती तुम्हाला पण दाखवते. तर बघू शकता थोड्या वेळ ताट झाकून ठेवला. ताट झाकून ठेवल्याच्या नंतर आपला उपमा फुगतो आणि सुटसुटीत एकदम होतो. तर बघू शकता अशा प्रकारे झालेला आहे सुटसुटीत. तर आपल्या जिभे ठेवलं की असा मस्तपैकी मऊसूत लागतो, असाच झालेला आहे उपमा. तर तुम्ही पण करून एकदा पहा, तर तुम्हाला समजेल. एकदम मऊजार झालेला आहे, बघू शकता. सुटसुटीत झालेला आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला बाय.